नमस्कार मित्रांनो, आपलं पेज म्हणजे नक्कीच नवीन काहीतरी. तर शिरतोडे गावरान पोल्ट्री फार्म या पेजमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपल्या पक्षांना आहे सहावा दिवस. तर 6व्या दिवसामध्ये आज आपल्याला पाहू शकता आपण 3 मॉर्टॅलिटी सापडलेली आहे. तर पेपरवर विष्ट आता जमा झालेली आहे. तर आता आपण काय करणार आहे, पेपर आज बदलणार आहे आणि तूस खाली अंतरून घेणार आहे आणि साईडची जी जागा आहे ती जागा आपण वाढवून देणार आहे. साईडची जागा आपण वाढवून देणार आहे आज. मित्रांनो, आता पाहू शकता आपण जागा वाढवून घेतलेली आहे. आता जागा वाढवल्यानंतर अशी तूस टाकून घेतलेली आहे. आता आपण पाहू शकता पेपर काढून घेतलेला आहे. पेपर काढून घेतल्यानंतर अशी खाली तूस टाकलेली आहे आणि जागा आपण आज 6व्या दिवशी पूर्ण अशी वाढवून घेतलेली आहे. कारण आता पक्ष्यांना जागा पुरेशी होत नव्हती, त्याच्यामुळं आपण वाढवून घेतलेली आहे. आणि पाण्यामध्ये आपण आज बी कॉम्प्लेक्स हे मेडिसिन वापरणार आहे. तर आता बी कॉम्प्लेक्समध्ये विटॅमिन B1, B2, B6, B12, फॉलिक ॲसिड, विटॅमिन C, लायसिन असे बरेच घटक यामध्ये आहेत. तर बी कॉम्प्लेक्स हे 5 मिली 100 पक्ष्यांसाठी वापरायचं आहे. म्हणजे 1000 पक्ष्यांसाठी 50 मिली आपल्याला वापरायचं आहे. तर आता बी कॉम्प्लेक्स हे औषध काय कार्य करतं, तर बी कॉम्प्लेक्स हे औषध पक्ष्यांची ग्रोथ चांगली करतं आणि जी इम्युनी केअर पॉवर असते ती वाढवण्याचं काम करतं. त्याच्यामुळं आज आपण बी कॉम्प्लेक्स हे औषध दिलेलं आहे. तर आपण आता पाहू शकता की पक्ष्यांना आपण जे ड्रिंकर आहे ते असा स्टँड जे आहे ते उलटं करून ठेवलेलं आहे, जेणेकरून पक्ष्यांना पाणी पिता यावं. आता हे पाहू शकता आपण ट्राय करत होतो की जर पक्ष्यांना स्टँड असं जर उंच ठेवलं तर पाणी पिता येते का नाही. तर अजून पक्ष्यांना असे पाणी पिता येत नाहीये. त्यासाठी आपण जे स्टँड आहे, जे बाकीचे स्टँड जे उलटे केलेले आहेत त्याच प्रकारे आपण उलट करणार आहोत, जेणेकरून पक्ष्यांना व्यवस्थित पाणी पिता यावं. आता आपण पाहू शकता असं उलट केलेलं आहे स्टँड. आता बघा कसा व्यवस्थित पक्षी पाणी पितोय. ज्यावेळेस पक्षी अजून थोडासा मोठा होईल त्यावेळेस आपण ते स्टँड उंच करणार आहे. तर 6व्या दिवसाची आता संध्याकाळ झालेली आहे. तर मित्रांनो, संध्याकाळी आपल्याला पाणी हे प्लेन पाणी ठेवायचं आहे. 6व्या दिवशी संध्याकाळी आपल्याला प्लेन पाणी ठेवायचं आहे. तर 6व्या दिवसाची माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून आपण व्हिडिओ टाकला की नवीन नवीन माहिती मिळून जाते. धन्यवाद.